हाय फ्रेंड्स, मी अदिती मोरे। आज आपण चॉकलेट केक बनवणार आहे। तर कशा पद्धतीने आणि कसा वाटला माझा हा चॉकलेट केक कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघू शकता तुम्ही, छान असं म्हणजे केकची ऑर्डर होती चॉकलेट केकची, तर बनवलं तर म्हटलं तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करूया। हार्ट शेप होता। तर आता सगळ्यात आधी मी बेस बनवून घेतलेला आहे आणि आता हे कट करून घ्यायचे 3 लेअरमध्ये। बघू शकता कशा पद्धतीने मी हे कट करते। बेस कट करताना घाई करायची नाही आहे, अतिशय सावकाशरित्या कट करावा लागतो, ठीक आहे। आता एक एक लेअर मी कट करून घेणार आहे। बघू शकता ही आता फर्स्ट लेअर आपली कट करून झालेली आहे। हे बघा, आता सेकंड लेअर कट करायचे। सेकंड लेअर पण कट करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर क्रीम पण मी पहिलीच हे करून घेतलेली आहे, बनवून व्हीप करून घेतलेली आहे। आणि नंतर ह्याच्यावर आता बघा ही तिसरी लेअर पण व्यवस्थित सावकाश आधी समान, म्हणजे लेअर ज्या कट करतो आपण ते व्यवस्थित एक साईडच्याच पाहिजे। वरती खालती झाली तर तुमचा केकचं हे बिघडू शकतं। तर बघू शकता तिन्ही लेअर अशा छान अशा झाल्यात। तर त्याच्यावर बघा पहिली लेअर मी लावून खाली ठेवली आहे, त्याच्यावर शुगर सिरप ॲड करायचं आहे। साखरेचं पाणी आपण हे करायचं आहे ह्याच्यावरती पूर्ण, थोडं पूर्ण बेसला पूर्ण कवर करून घ्यायचं शुगर सिरपने। बघू शकता तुम्ही। आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर क्रीम ॲड करणार, पूर्ण बाजूनी कडा सगळं व्यवस्थित असं हे करून। आता हे बघा ही क्रीम घेतली आहे मी, ती क्रीम ॲड करत होते। क्रीम अप्लाय करून घ्यायचे पूर्ण व्यवस्थित, चारी बाजूनी व्यवस्थित असे छान लावून घ्यायचे। बघू शकता माझी गडबड असते म्हणून केकचा कधी मी व्हिडिओ टाकत नाही। ह्यावेळेला म्हटलं चला नाही व्हिडिओ टाकला पाहिजे। आत्तापर्यंत मी व्हिडिओ माझा बघितला केकचे, मी भरपूर असे केक बनवले पण व्हिडिओ नाही टाकले। आता हे गनाश आहे, चॉकलेट गनाश, तर ते आपण ह्याच्यावर आता क्रीम लावल्यानंतर मी हे ॲड करून घ्यायचं, आपल्याला वरती लावून घ्यायचे म्हणजे, आणि हे पण स्प्रेड करून घ्यायचे। पॅलेट टाईप असते त्याच्यानेच। बघू शकता तुम्ही, हां क्रीम आता व्यवस्थित, गनाश पण व्यवस्थित सगळ्या ह्याच्यावरती छान असं हे करून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यावर सेकंड लेअर लावणार आहे। बघू शकता तुम्ही ही सेकंड लेअर लावले आहे। त्याच्यावर पण आता चॉकलेट सिरप ॲड करायचं, सॉरी शुगर सिरप ॲड करायचं आहे। चॉकलेट झालं, शुगर सिरप, अशा पद्धतीनेच आपले तिन्ही लेअर लावून घ्यायचे। आता हे बघा पूर्ण माझी क्रीम लावून झालेली आहे, बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी। आणि आता ह्याला थोडंसं डिझाईन करायसाठी थोडं फिरून घ्यायचे सावकाशरित्या, कारण की आता तुम्ही बघितलं तर वरती हे व्यवस्थित का नाही, पण ह्याच्यावर आपल्याला चॉकलेट गनाश टाकायचं आहे, त्याच्यामुळे एवढं काय सरळ मी करत नाही बसली। गनाश टाकल्यावरती ते काय एवढं दिसून नाही येणार आहे, ठीक आहे। ते बघू शकता आता चॉकलेट गनाश टाकून घ्यायचे पूर्ण, आणि मग स्प्रेड करायचं आहे। बघू शकता हे बघा अशा पद्धतीने सगळं गनाश आणि खाली जे सांडले ते मी काढूनही घेतले साईडनी पुसून व्यवस्थित। आणि आता ह्याला डिझाईन देत आहे, बघू शकता डिझाईन स्टार नोझलने ह्याला डिझाईन करत आहे। थोडं अटकल्यासारखं की थोडी क्रीम काढून घ्यायची। अशा पद्धतीने जास्त मी ह्याला डेकोरेशन केले नाही, नेमकंच आपलं साईडने आणि वरती गेले फक्त बस। हार्ट शेपचं पूर्ण ह्याच्यात डिझाईन केलेली होती आणि वरच्या लेअरला वरती म्हणजे टॉपला डिझाईन केलेली। तर तुम्हाला कसा वाटला माझा हा चॉकलेट केक कमेंट करून नक्की सांगा मला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि कस्टमर केक टेस्टला पण खूप अतिशय उत्तम झालेला, कस्टमरला तर खूप आवडला।
ते बोलतच होते खूप छान झालंय. त्यांची ऑर्डर असतेच माझ्याकडे. आत्तापर्यंत 3-4 ऑर्डर झालेत त्यांच्या. बघू शकता तुम्ही. हा त्यांच्या. तर कसा वाटला तुम्हाला हा केक कमेंट करून सांगा मला. बघू शकता अतिशय छान असं हा बटरफ्लाय लावलाय तिचं नाव आणि बघू शकता बर्थडे टॅग पण. कसं वाटलं मग हा केक. थँक्यू फॉर वॉचिंग मी. Yeah.